You are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 7th standard, today we are going to learn a parody poems English workshop. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अ पॅरोडी या पोयमचा इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट, ट्रान्सलेट द पोएम्स इनटू युअर मदर टंग. कवितांचे तुमच्या मातृभाषेत भाषांतर करा. आता त्यामध्ये पहिली जी पोएम आहे या पोएमचं ट्रान्सलेशन कशा पद्धतीने येईल बघा. छोटीशी कामसू मधमाशी काय करीत असते. कामात सतत व्यस्त असलेली छोटीशी मधमाशी उगवणारा प्रत्येक तास अधिक मोलाचा करीत असते. प्रत्येक उमलत्या फुलातून दिवसभर मध गोळा करीत राहते. तिने तयार केलेले मेण नीट नेटके चोपडून ती आपले मधाचे पोळे कौशल्याने उभे करते. तिने तयार केलेल्या मधुर अन्नाचा अपार कष्ट करीत साठा करून ठेवते. अशा प्रकारे पहिल्या कवितेचं भाषांतर जे आहे तर ते आपण मराठीमध्ये करू शकतो. आता सेकंड पोएमचं ट्रान्सलेशन कशा पद्धतीने येईल बघा. छोटीशी मगर काय करीत असते. छोटीशी मगर आपले चमकदार शेपूट अधिक चांगले करण्याच्या प्रयत्नात असते. नाईल नदीच्या पाण्याचा आपल्या सोनेरी खवल्यांवर वर्षाव करीत राहते. आनंदाने दात विचकत हसल्यासारखी वाटते. आपले पंजे पसरवून तयार असते. सौजन्यपूर्वक स्मित करणाऱ्या जबड्यांनी छोट्या छोट्या माशांना अलगद गिळंकृत करीत राहते. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 2, फाइंड एन एक्झाम्पल ऑफ अ पॅरोडी अलॉंग विथ द ओरिजिनल. विद्यार्थ्यांनी विडंबन काव्याचा एक नमुना जो आहे तर तो मूळ काव्यासह मिळवायचा आहे आणि वाचायचा आहे. या ठिकाणी नमुना काव्य जे आहे तर ते दिलेलं आहे, ते आपण बघूया. आता स्क्रीनवरती आपणास एक मूळ काव्य दिसत आहे आणि त्याच्या शेजारीच एक विडंबन काव्य जे आहे तर ते दिसत आहे. आता विडंबन काव्य जे आहे तर ते आपण बघूया. टूरवर गेला नवरा नाही आली शांताबाई, केर झाले घरात परी काढायला कुणी नाही. माझा कोमलसा जीव कसा बसा रमवला, फेसबुक व्हॉट्सअप पाहून दिस मी संपविला. आता पुरे लॉगआउट होना कुणी म्हणतच नाही, कामे साठली घरात परी करायला कुणी नाही. कशासाठी कोण जाणे, बाया या घेती सुट्टी, न सांगता सावरता कशा मारतात बुट्टी. कपडे भिजले बादलीत परी कामावाली नाही, भांडी पडली मोरीत परी घासायला कुणी नाही. दिसे खिडकीमधून मॉल सेल काही बाही, तेथे जाऊन परी काही घेवायाची नाही. फार वाटे जावे परी कार्डात बॅलन्सच नाही, बिले पडली थकीत परी भरायला कुणी नाही. अशा प्रकारे या मूळ काव्याचं विडंबन या ठिकाणी केलेलं आहे. आपण अशाच प्रकारचे मूळ काव्य आणि विडंबन काव्य जे आहेत म्हणजे त्या ठिकाणी आपण ओरिजिनल जे काव्य आहे पोएम आहे आणि त्याची पॅरोडी जे आहे तर ती शोधून काढायची आहे. नाव लँग्वेज स्टडी. आता या ठिकाणी आपल्याला ग्रामरचा अभ्यास करायचा आहे. सम ट्रान्झिटिव्ह वर्ब्स कॅन हॅव 2 ऑब्जेक्ट. आता काही जे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असतात, काही जे सकर्मक क्रियापद असतात तर त्यामध्ये 2 ऑब्जेक्ट्स म्हणजे 2 कर्म असतात. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ बघा, पहिलं सेंटेन्स आहे दे गेव हिम अ बुक. आता यामध्ये दे हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, दे हा कर्ता आहे, गेव हे वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे, हिम हे ऑब्जेक्ट 2 आहे म्हणजे हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि अ बुक हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता सेकंड सेंटेन्समध्ये ग्रँडमदर टोल्ड अस अ स्टोरी. यामध्ये ग्रँडमदर हा सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे, टोल्ड हे वर्ब आहे, अस हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि अ स्टोरी हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता थर्ड सेंटेन्स अस्मिता रोट अ लेटर टू हर अंट. यामध्ये अस्मिता हे सब्जेक्ट आहे, रोट हे वर्ब आहे, अ लेटर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि टू हर अंट हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट 1 इज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट
अँड ऑब्जेक्ट टू इज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कशा पद्धतीने ओळखायचे? ज्या वेळेला आपण हुम म्हणजे कोणाला असा प्रश्न विचारल्यावर जे काही उत्तर येतं तर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, आणि व्हॉट म्हणजे काय असा प्रश्न आपण विचारल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतं तर ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा, अंडरलाईन अँड लेबल द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता खालील वाक्यांमध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे आहे तर ते आपल्याला शोधायची आहेत. आता पहिलं जे सेंटेन्स आहे त्यामध्ये मिसेस देसाई हे सब्जेक्ट, टीचेस हे वर्ब, अस हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि इंग्लिश हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता सेकंड सेंटेन्स यामध्ये ही ब्रॉट सम वॉटर फॉर द ओल्ड मॅन. आता यामध्ये सम वॉटर हे जे काही आहे तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि द ओल्ड मॅन हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता थर्ड सेंटेन्स, सी पेड 50 रुपीज टू द शॉपकीपर. आता यामध्ये 50 रुपीज हे जे काही आहे तर ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि टू द शॉपकीपर हे जे काही आहे तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. नाव सेंटेन्स 4, अर्पिता मेल्ड हर फोटोग्राफ्स टू हर सिस्टर. आता यामध्ये हर फोटोग्राफ्स हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि टू हर सिस्टर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. नाव फिफ्थ सेंटेन्स, अभय सोल्ड हिज कार टू हिज नेबर. यामध्ये हिज कार हे जे काही आहे तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि टू हिज नेबर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य वाचा. बर्ड्स फ्लाय, वी फ्लाय काइट्स. आता यामध्ये इथेही फ्लाय आलेला आहे, इथेही फ्लाय आलेला आहे, परंतु पहिलं जे काही सेंटेन्स आहे, पहिलं जे काही वाक्य आहे यामध्ये ऑब्जेक्ट आलेला नाही आहे, कर्म आलेला नाही आहे आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये मात्र काइट्स हे ऑब्जेक्ट आलेलं आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. द साउसर ब्रोक, नेहा ब्रोक द साउसर. आता यामध्ये ब्रोक हे वर्ब जे आहे तर हे दोन्हीही वाक्यांमध्ये आलेलं आहे, परंतु पहिलं जे काही सेंटेन्स आहे हे पूर्ण होण्यासाठी ऑब्जेक्टची गरज पडलेली नाही आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये मात्र ऑब्जेक्ट वापरलेला आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. द वॉटर बॉइल्ड, सी बॉइल्ड द वॉटर. आता पहिल्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट वापरलेला नाही, कर्म वापरलेलं नाही, परंतु सेकंड सेंटेन्समध्ये द वॉटर हा ऑब्जेक्ट जो आहे तर तो आलेला आहे. फ्रॉम दिस सेंटेन्सेस वी लर्न दॅट the same verbs can be transitive in some sentences but transitive in some other sentences. यावरून आपल्याला लक्षात येतं की काही वर्ब जे आहेत तर ते काही ठिकाणी इनट्रान्झिटिव्ह असतात, म्हणजे ती अकर्मक असतात, त्या ठिकाणी कर्म वापरलेलं नसतं, तर काही ठिकाणी मात्र तेच वर्ब ट्रान्झिटिव्ह म्हणून, सकर्मक म्हणून कार्य करत असतात. फाइंड द ट्रान्झिटिव्ह अँड इनट्रान्झिटिव्ह verbs in the following sentences. पुढील वाक्यातील ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स जे आहेत तर ते आपल्याला निवडायचे आहेत. आता पहिले सेंटेन्स आहे आय वोक अप लेट. हे जे काही सेंटेन्स आहे तर हे इनट्रान्झिटिव्ह आहे, यामध्ये कर्म आलेलं नाही आहे म्हणून हे इनट्रान्झिटिव्ह आहे. अ रोज स्मेल स्वीट हे सुद्धा इनट्रान्झिटिव्ह आहे. इट रेनड हेविली हे सुद्धा इनट्रान्झिटिव्ह आहे, यामध्ये ही कर्म आलेलं नाही आहे, ऑब्जेक्ट आलेलं नाही आहे. आय फिल्ड द बकेट हे मात्र ट्रान्झिटिव्ह आहे, कारण यामध्ये द बकेट हे जे काही ऑब्जेक्ट आहे हे कर्म आलेलं आहे. द बेबी जम्प्ड अप अँड डाऊन हे जे काही सेंटेन्स आहे तर हे इनट्रान्झिटिव्ह आहे. नेक्स्ट, द कॅट स्मेल्ड अ रॅट हे जे काही सेंटेन्सेस आहे तर हे सेंटेन्स ट्रान्झिटिव्ह आहे. द मिस्ट रोल्ड अवे हे सेंटेन्स इनट्रान्झिटिव्ह आहे, यामध्ये ऑब्जेक्ट आलेलं नाही आहे. फॉर द मिल्क हे जे काही सेंटेन्स आहे तर हे ट्रान्झिटिव्ह आहे. रिंग द बेल ट्वाइस हे सेंटेन्स ट्रान्झिटिव्ह आहे. द ग्लास वॉज
स्कूल हे जे काही सेंटेन्स आहे हे इंट्रान्झिटिव्ह आहे, यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे. नेक्स्ट सेंटेन्स, द लाऊड नॉईज ओक हिम हे जे काही सेंटेन्स आहे हे ट्रान्झिटिव्ह आहे. दे रोल्ड अप द कार्पेट हे जे काही सेंटेन्स आहे तर हे ट्रान्झिटिव्ह आहे. द बेल रँग हे जे काही सेंटेन्स आहे तर ते इंट्रान्झिटिव्ह आहे. बेबी बाउन्स्ड द बॉल हे ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स आहे आणि बेबी कॉट द बॉल हे सुद्धा ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स आहेत. नाउ टो 2 minutes of oral work. Choose one word each both from A and B and make as many meaningful sentences as possible within 2 minutes using both the words. आता A आणि B यामधले वर्ड्स वापरून आपल्याला काही वाक्य जे आहेत तर ती तयार करायची आहेत. आता A मधले वर्ड्स आणि B मधले वर्ड्स वापरून कशा पद्धतीने वाक्य तयार होतील ती बघा. बघा कशा पद्धतीने वाक्य तयार झाले आहे. ए मधला गिव वापरला आणि बी मधला मी वापरला, ही वापरून वाक्य तयार झाला आहे. ही विल गिव्ह मी हिज बॅट. द सेकंड सेंटेन्स, शी विल शो हर पिक्चर्स. नंबर 3, ही कॅन टीच अस मॅथ्स. नंबर 4, दे विल रीड इट. नंबर 5, यू कॅन पे मी टुमारो. या ठिकाणी पे हा ए मधला आहे आणि मी हा बी मधला आहे. नंबर 6, दे विल सेल द हाऊस टू देम. आता सेल हा ए मधला वापरला आहे आणि बी मधला देम हा वापरलेला आहे. नंबर 7, वी कॅन सेंड देम अ मेसेज. नंबर 8, वी शॅल टेल अस्मिता. अशा प्रकारची सेंटेन्सेस आपण यापासून अजूनही इतर वाक्य जे आहेत तर ते तयार करू शकतो, ते आपण तयार करायचे आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.